बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि एक महत्त्वाची अपडेट जाणून घेतोय अशोक खरातच्या प्रकरणात। अशोक खरातच्या तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी एसआयटीनं त्याच्या कार्यालयाची पुन्हा एकदा झडती घेतलेली आहे आणि या छापेमारीत विशिष्ट औषधाची बॉटल, कुजलेले पेढे, केबिनच्या आतील कडी जी आहे ती सुद्धा समोर आली आहे। या कडीवरती खालच्या हाताचे ठसे मिळवून सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर पीडितांवरती अत्याचाराचे काही अनुषंगिक पुरावे सुद्धा तपास पथकाच्या हाती लागण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भातली सविस्तर अपडेट जी आहे ती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी राहुल वाघ यांच्याकडून। राहुल, काय सांगाल, सध्या काय काय नेमकं हाती लागलंय एसआयटीच्या? बोंधू अशोक खरात याच्यावर आणि याच्या संबंधित आता विविध पोलीस स्टेशनमध्ये 16 गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आज लैंगिक अत्याचाराचे गुन्हे हे दाखल करण्यात आलेले आहे। यापूर्वी देखील अशोक खरातला पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि गेल्या 5 दिवसापूर्वीच अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्याला आता उद्या नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात जाणार आहे आणि त्यापूर्वी आता एसआयटीने तपासाला गती देत आठव्यांदा ओकस प्रॉपर्टीची तपासणी केली आहे। यामध्ये कडीचे ठसे असतील, कुजलेले पेढे असतील, काही वस्तू असतील, हे एसआयटीने ताब्यात घेतलेले आहे। या ठिकाणी संपूर्ण पीडितांनी त्याची मोडस ऑपरेंडी काय होती हे पीडितांना त्या ठिकाणी समक्ष जाऊन जाणून घेतलेली आहे। यासोबत त्या ठिकाणून काही खडे देखील मिळून आल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। हे सर्व पुरावे एसआयटीने जप्त केले असून हे उद्या नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये एसआयटी कडून सादर केले जाण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आता अशोक खरात याच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, कारण की ईडी करून त्याची आता संपूर्ण प्रॉपर्टीची माहिती ही उपनिबंधक कार्यालयाने ही ईडीला पाठवलेली आहे आणि येणाऱ्या काळातच त्याच्या प्रॉपर्टीवरती तास येऊन त्याच्या प्रॉपर्टीची जप्तीच्या नोटीस पाठवण्यात येण्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिली। अर्थात राहुल, धन्यवाद। सविस्तर अपडेट आपण दिली आहे आणि याचा तपास पुढे कसा जातोय, त्यातून काय नेमकं आता पोलिसांच्या हाती लागतंय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे।